नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे हवेलीमध्ये जोराची भांडणं सुरू होती. नीतीचे मामी मामा तिच्या दादूला भांडत होते. किचनमध्ये असणारी नीती पळतच तिथे आली. देखिए चाचा जी, अब बहुत दिन इंतज़ार कर लिया. या तो मेरा कर्जा मुझे सूद समेत वापस कीजिए या फिर मेरे बेटे रमेश के साथ नीति की शादी कर दीजिए, मामा म्हणत होते. बिल्कुल नहीं, मैं तुम्हारे इस बेवड़े अय्याश लड़के के साथ अपनी फूल जैसी बच्ची की शादी इस जन्म में क्या 10 जन्म में भी नहीं कराऊंगा. और तुम्हारा मेरे ऊपर कर्जा नहीं है, उसके बदले में तुमने हवेली मुझसे ले ली है. और रही नीति की शादी तो वो हो चुकी है, दादू म्हणाले. क्या बूढ़े सटिया गया है क्या? रमेश दांत आवळत म्हणाले. मानो या ना मानो, यही सच है, दादू ठामपणे म्हणाले. हे राम, चाचा जी झूठ बोलने की भी हद होती है. अगर किसी ने सुन लिया तो इसकी शादी कभी नहीं हो पाएगी, मामी म्हणाली. एक बार शादी होने के बाद दूसरी शादी कौन करता है? दादूंनी विचारलं. किसके साथ हुई शादी? कोई सबूत? मामा ने अविश्वासाने विचारलं. बोल नीति बेटा, बता तुम्हारी शादी किससे हुई है? ये लोग सुनेंगे तो होश उड़ जाएंगे इनके, दादू म्हणाले. तसं सगळे नीतीकडे पाहू लागले. बोल नीति बेटा, बता तुम्हारी शादी किसके साथ हुई है? ये लोग सुनेंगे ना तो इनके होश उड़ जाएंगे, दादू म्हणाले. तसं सगळे नीतीकडे पाहू लागले. बोल नीति, किसके साथ शादी हुई है? सच में शादी की है या किसी का बिस्तर गर्म करके आई है, मामी म्हणाली. चुप रहिए मामी, भगवान के लिए चुप करिए. मैंने शादी की है रक्षित सिंघानिया से, नीती थरथर कापत म्हणाली. तिचा आवाज कापरा झाला होता. रक्षित सिंघानिया, वो जो यहाँ फैक्ट्री लगवा रहा है वो? मामाजी म्हणाले. जी हाँ, उसी से. मैंने मंदिर में उसके साथ फेरे लिए हैं, नीति म्हणाली. हम नहीं मानते कि तुम्हारी शादी हुई है. बगैरत लड़की, तुम्हें पता भी है तुम किसका नाम ले रही हो? बहुत बड़ा आदमी है वो, और वो तुम्हें अपनी बीवी बनाएगा, मामी हंसत म्हणाली. ये सच है मामी जी, मैं जानती हूं रक्षित नीति से प्यार करता है, तानिया म्हणाली. फालतू की बकवास मत करो, सबूत दिखाओ, मामाजी म्हणाले. नीति बेटा, तुम्हारा और रक्षित की शादी का एक फोटो तो दिखाओ, दादू म्हणाले. फोटो? नीति घाबरून म्हणाली. हाँ फोटो, रमेश म्हणाले. वो तो मेरे पास नहीं है. नीति आता चांगलीच घाबरली होती. ये देखो, शादी कर ली, सुहागरात भी मनाई और पति के साथ कोई फोटो भी नहीं, मामी म्हणाली. ये क्या नीति, तुम्हारे पास शादी की कोई फोटो वीडियो नहीं है? तानिया ने विचारले. नहीं है, नीति रडत म्हणाली. फिर हम कैसे मान ले कि तुम्हारी शादी हुई है? मामाजी म्हणाले. नहीं मानते तो कोई बात नहीं, लेकिन शादी हुई है. और तुम्हारे बेटे को समझा दो मेरी नीति के आसपास ना दिखे तो ही, नहीं तो पुलिस कंप्लेंट कर दूंगा, दादू चिडत म्हणाले. यावरती रमेशला फारच राग येतो. तो रागाने चरफडत बाहेर निघून जातो. मामाजी आणि मामी पण त्यांना एक रागीट लुक देऊन तिथून निघून गेले. चलो बेटा, दादू नीतीला घेऊन आतमध्ये आले. क्या हुआ बेटे, इतना रो क्यों रही हो? आज रक्षित का फोन नहीं आया था क्या? मैं वृद्धाश्रम चला जाऊंगा, तुम टेंशन मत लो, दादू नीतीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले. दादू, मैंने आपसे एक बात छुपाई है, नीति रडत म्हणाली. कौन सी बात? दादू काळजीने म्हणाले. दादू, रक्षित का 8 दिनों से कोई आता पता नहीं, असं म्हणत नीतीने त्यांना सगळा प्रकार सांगितला. बिचारे दादू हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि त्यांच्या छातीमध्ये एक जोराची कळ उठली आणि त्यांना हार्ट अटॅक आला. ते जागीच मृत्यू पावले. दादू, दादू उठो ना, दादू, तानिया. नीती जोराची ओरडली आणि सगळे धावतच मग तिच्या रूममध्ये आले. मामाजी,
देखिए ना दादू, कुछ नहीं बोल रहे हैं, नीती रडत म्हणाली. चाचाजी, चाचाजी, मामीजी, त्यांना आवाज देतच उठवत म्हणाले. पण दादूचं शरीर थंडगार पडत चाललं होतं आणि त्यांचा श्वासही बंद झाला होता. हमें डॉक्टर के पास जाना चाहिए, मामाजी म्हणाले. लगेच तान्यानं ऑटो बोलवलं आणि दादूला घेऊन नीती हॉस्पिटलमध्ये आली. लगोपाठ मामाजी आणि मामीजी पण आले. पण डॉक्टरांनी त्यांना तपासून ते केव्हाच मृत पावले तसं घोषित केलं. हे ऐकून तर नीतीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि नीती चक्कर येऊन तिथेच पडली. नीती, तान्या एकदम जोरात ओरडली. मग डॉक्टरांनी लगेच नीतीला ॲडमिट करून तिला सलाईन चढवलं. डॉक्टर साहब, नीती कब तक होश में आ जाएगी? दादू का उसके सिवा कोई नहीं. अंतिम संस्कार तो नीती ही करेगी ना, तानिया म्हणाली. हम जल्दी उन्हें होश में लाने की कोशिश करते हैं, तब तक आप डिस्चार्ज पेपर्स बनवा लो, डॉक्टर म्हणाले. बिल द्यावं लागेल म्हणून मामा मामीने लगेच तिथून काढता पाय घेतला. तानियानं तिच्या गळ्यातली सोन्याची चेन मोडून बिल भरलं आणि बॉडी ताब्यात घेतली. त्यानंतर मग नीती शुद्धीवर येईपर्यंत तानियानं अंतिम संस्कारचा सगळा बंदोबस्त केला होता. तब्बल 3 तासानं नीती शुद्धीवर आली. तानिया, दादू दादू कहाँ है? नीती रडत म्हणाली. हमें उनको विदा करने जाना है नीती. तानियाचा आवाज कापरा झाला होता. नहीं, ऐसे मत बोल, नीती रडत म्हणाली. अपने आप को संभालो नीती, तुम्हें ऐसे हरा हुआ रोता हुआ देख दादू को कितना बुरा लग रहा होगा, तानिया म्हणाली. मेरे दादू, नीती तानियाच्या गळ्यामध्ये पडून रडत म्हणाली. मग तानियानं तिला समजावलं आणि दोघेही स्मशानामध्ये आल्या. तिथे दादूवरती रीतसर अंतिम संस्कार करून नीती आणि त्या पुन्हा हवेलीमध्ये आल्या. दादूच्या अशा अचानक जाण्यानं नीती पार तुटून गेली होती. रात्रभर तानिया तिच्या सोबत होती. इकडे दुसऱ्या दिवशी, हॅलो डार्लिंग, आयशा म्हणाली. आयशा, तू? रक्षित म्हणाला. मग यावेळी कोणाला एक्सपेक्ट करत होतास? आयशा म्हणाली. कशासाठी फोन केलायस? रक्षित म्हणाला. किती दिवस झाले आपलं बोलणंच झालं नाही. तू इंडियाला जाऊन मला विसरलास ना? आयशा म्हणाली. कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे वेळ नाही मिळत, रक्षित म्हणाला. बिझी असतो म्हणे, पण लग्नानंतर हे अजिबात चालणार नाही या, आयशा म्हणाली. लग्न कोणाचं? रक्षितनं विचारलं. आपलं लग्न रक्षित, आयशा म्हणाली. व्हॉट? आपले लग्न? व्हॉट रबेश? वाय? आपले लग्न का होऊ शकत नाही? आय लव्ह यू, यू लव्ह मी, मग लग्न होईलच ना, आयशा म्हणाली. आय डोंट लव्ह यू आयशा, हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू, रक्षित म्हणाला. सो व्हॉट? आय लव्ह यू अँड दॅट्स इनफ फॉर आवर मॅरेज. आणि मला माहीत आहे माझ्याशिवाय तुला कोणीच हँडल करू शकत नाही, आयशा म्हणाली. हे बघ आयशा, आपण जस्ट फ्रेंड्स आहोत. तुझ्यासाठी बरं राहील की तू लग्नासाठीचा माझा विचार सोडून दे, रक्षित म्हणाला. बट वाय रक्षित? मी सुंदर नाही का? मी रिच नाही का? तुझ्यासाठी मी एकदम परफेक्ट आहे. आपलं स्टेटस, फॅमिली सगळं सेम आहे. मग तू माझ्याशी लग्न का करणार नाहीस? आय लव्ह यू, आयशा म्हणाली. आयशा, आपण यावरती नंतर बोल, मी खूप थकलोय. गुड नाईट. रक्षितनं तिला इग्नोर करत सरळ फोन कट केला. रक्षित, हॅलो रक्षित, आयशा चिडून म्हणाली. तिनं पुन्हा त्याचा फोन लावला, परंतु त्यानं फोन स्विच ऑफ करून टाकला होता. आयशानं रागामध्येच फोन फेकून दिला आणि फोनचे 4-5 तुकडे झाले. आयशा, बेटा काय झालं? तिचे डॅड मिस्टर गुप्ता तिच्या आवाजानं लगेचच तिच्या रूममध्ये आले. हाऊ डेअर ही डॅड, त्यानं माझा फोन कट केला, आयशा रागात म्हणाली. कोणी? मिस्टर गुप्तांनी विचारलं. रक्षित डॅड, तू मला असा इग्नोर करतोय, आयशा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. डोंट क्राय बेबी, त्याला काही काम असेल, तुला माहीत आहे ना तो किती बिझी असतो, मिस्टर गुप्ता तिला समजावत म्हणाले. मला त्याच्याकडे जायचे डॅड, मला इंडियाला जायचंय, आयशा म्हणाली. इंडिया?
येस डॅड, रक्षित माझ्यापासून दूर झालेला मला सहन होणार नाही. तो फक्त माझा आहे. तो जर माझा नाही झाला तर मी जीव देईल, आयशा म्हणाली. कम डाऊन बेबी, तो तुझाच आहे. मी राजनाथ सोबत बोलतो, ओके, मिस्टर गुप्ता म्हणाले. नक्की ना डॅड, आयशाने विचारलं. नक्की, तुझं आणि रक्षितचं लग्न होईल म्हणजे होईल, मिस्टर गुप्ता म्हणाले. आय लव्ह यू डॅड. आयशा अमित गुप्ता, सुंदर, श्रीमंत, गर्विष्ठ आणि सगळ्या गोष्टी पैशात तोलणारी, हट्टी, बोलायला फटकळ आणि स्वार्थी, लहानपणापासून लंडनमध्ये राहिलेली, राजनाथ सिंघानिया यांच्या मित्राची मुलगी. तिला आई नाही, त्यामुळे सीताला मॉम म्हणते. तिचे वडीलही लंडनमधील मोठे बिझनेसमॅन आहेत. रक्षित लंडनमध्ये शिक्षणासाठी आला तेव्हापासून ती त्याच्यावरती एकतर्फी प्रेम करते. पण त्याच्या मॉमला ती खूप आवडत असल्यानं त्यांनी तिला रक्षितच्या पत्नीच्या स्वरूपामध्ये पाहायला सुरुवात केली. आयशा सीतासमोर एकदम संस्कारी आणि शालीनपणे राहते, परंतु मुळात तिचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही. रक्षितच्या आयुष्यामध्ये तिला जाण्यासाठी ती सीताचा सीडीप्रमाणे वापर करणार आहे. परंतु मित्रांनो, हे एवढं सोपं आहे का? आणि रक्षितचं लग्न नक्की झाले कुठल्या परिस्थितीमध्ये? काय भानगड आहे नक्की? आणि रक्षित कोणाला स्वीकारणार? पाहूयात पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर केला तर आम्हाला खूप आनंद होईल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.